Hello everyone, welcome to RV English. So students, in this video we are going to see passage number 2 of 8th standard semi-English lesson, the Festival of Northeast India. Let's get started. A charming festival of Manipur, Ningol Chakoba, binds and revives the relationship between married girls and their parents. मित्रांनो, मणिपूरमधील एक अतिशय चार्मिंग फेस्टिवल आहे ज्याचं नाव आहे निंगोल चाकोबा. इट बाइंड्स अँड रिवाइव्स. बाइंड्स म्हणजे बांधणे, रिवाइव्स म्हणजे पुन्हा जिवंत करणे. द रिलेशनशिप बिटवीन मॅरिड गर्ल्स अँड देअर पॅरेंट्स, म्हणजे ज्या लग्न झालेल्या मुली आहेत, त्यांचे आईवडील आहेत, यांच्यामधलं नातेसंबंध अधिक दृढ करणारं असा हा सण आहे. द वुमन अँड देअर चिल्ड्रन आर गिवन अ सम्च्युअस फीस्ट अँड गिफ्ट. या दिवशी या महिलांना आणि त्यांच्या मुलांना एक खूप मोठं असं छानसं जेवण आणि खूप सारे गिफ्ट्स म्हणजे भेटीसुद्धा दिल्या जातात. ड्युरिंग चेरिओबा द मणिपूर न्यू इयर फेस्टिवल इन एप्रिल. एप्रिलमध्ये मणिपूरचं न्यू इयर फेस्टिवल असते, नवीन वर्षाचं सण. त्याचं नाव आहे चेरिओबा. पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊसेस. त्या दिवशी लोक आपल्या घराला स्वच्छ करतात, त्यानंतर आपल्या घराला सजवतात. अँड प्रिपेअर स्पेशल फेस्टिव्ह डिशेस. आणि या दिवशी स्पेशल ज्या सणांसाठी लागणाऱ्या डिशेस असतात, म्हणजे विविध खाद्यपदार्थ, ते सुद्धा बनवतात. ॲज पार्ट ऑफ द रिच्युअल द विलेजर्स क्लाइंब द नियरेस्ट हिल टॉप फॉर दे बिलीव्ह दॅट दिस विल हेल्प देम राईज टू अ हायर प्लेन इन दिस लाईफ. आणि या दिवशी एक रिच्युअल म्हणजे एक प्रथेचा भाग म्हणून गावातील लोक जवळपासच्या सगळ्यात मोठ्या टेकडीवर चढतात, कारण ते असं मानतात की असं केल्याने ते जीवनात सुद्धा त्यांची प्रगती होईल किंवा जीवनात सुद्धा ते वर जातील. The Spring Festival or Chapcharkut is an important occasion mostly celebrated in Mizoram. मिझोरममध्ये स्प्रिंग फेस्टिवल किंवा चपचारकूट नावाचा हा जो सण आहे हा साजरा केला जातो. मेन अँड वुमन ऑफ ऑल एजेस वेअरिंग ट्रेडिशनल ड्रेसेस अँड हेडगिअर. या दिवशी सर्व वयाचे स्त्री आणि पुरुष आपले पारंपरिक कपडे परिधान करतात, डोक्यावर टोपी घालतात, परफॉर्म फोक डान्सेस. आणि या दिवशी सर्व लोक लोकनृत्य परफॉर्म करतात, सिंग ट्रॅडिशनल सॉंग्स ऑन दिस ओकेजन, आणि आपले पारंपरिक गाणे सुद्धा गातात. ड्रम्स, गॉंग्स अँड सिम्बल्स ॲड टू द फेस्टिवल. विविध प्रकारची वाद्य जसं की ड्रम असेल, गॉंग आणि सिम्बल्स असेल म्हणजे झांजे असतील, याने सणाची मजा अधिकच वाढते. वांगला और द 100 ड्रम फेस्टिवल is the most important festival celebrated by the Garos in the villages of मेघालया. मेघालयाच्या गावांमध्ये वांगला किंवा 100 ड्रम फेस्टिवल हे सेलिब्रेट केले जाते, आणि हे सेलिब्रेट करतात तिथले गारोज म्हणजे गारो नावाचे लोक. दिस हार्वेस्ट फेस्टिवल इज सेलिब्रेटेड टू मार्क द एंड ऑफ अ पिरियड ऑफ हार्ड वर्क. हे एक हार्वेस्ट फेस्टिवल आहे, म्हणजे पीक कापणी पूर्ण झाल्यानंतर हे साजरं केले जाते, आणि त्यामुळेच एक प्रकारे एंड ऑफ द पिरियड ऑफ हार्ड वर्क म्हणजे जो एक मेहनतीचा काळ आहे तो संपला, यासाठीही लोक सेलिब्रेट करतात. विच नॅचरली ब्रिंग्स अ गुड हार्वेस्ट. आणि एक नॅचरली त्यांचं मान्यता अशी आहे की असं केल्याने आपलं त्यांचं जे पीक आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं येईल. द डान्स परफॉर्म ड्युरिंग द फेस्टिवल हॅज 2 पॅरलल लाईन्स. या दिवशी जो डान्स परफॉर्म केला जातो त्यामध्ये 2 अशा समांतर रेषा असतात, वन ऑफ मेन अँड अदर ऑफ वुमन. एकीकडून पुरुष असतात आणि दुसरीकडून स्त्रिया असतात. क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कॉस्ट्यूम. आणि सर्वांनी आपले सणांचे कपडे घातलेले असतात. वाईल द मेन बीट द ड्रम द लाईन ऑफ अ डान्सर्स मूव फॉरवर्ड टुगेदर इन अ रिदमिक मॅनर. एकीकडे जेव्हा पुरुष ड्रम वाजवतात, दुसरीकडे जे डान्सर्सची लाईन आहे ती नाचत नाचत अतिशय रिदमिकपणे पुढे पुढे सरकते. अशा प्रकारे इथे मेघालयामध्ये वांगला फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो.